आम्ही अमित वेगणेकर, सोलापूर सराफ व्यापारी संघ सचिव. आज साधारणतः जवळपास 12:30 वाजता ही घटना घडली आहे आणि पोलिसांनी एकदम तुरंत ह्या सर्व गोष्टीमध्ये पुढे घेतले त्यांनी सर्व गोष्टी आणि लगेच त्यांनी सूत्र हलवून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न चालू आहेत. ह्या सर्व होत असताना आपले क्राईम ब्रांचचे पवार साहेब, PI माने साहेब हे सर्व आले होते आणि पोलिसांनी ह्या सर्व गोष्टींमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला कसं आरोपींना पकडता येईल ह्यासाठी त्यांनी सूत्र हलवलेलं आहेत. नाही, खरंच हे फार काळजीची गोष्ट आमच्यासाठी की आज सध्या भाव जवळपास 1.5 लाख पोचलेला आहे आणि सोन्यासंदर्भात जे लोकांचे दृष्टिकोन आहे तो क्विक मनी ह्याच्यामुळं आज आमची सुरक्षेवर सुद्धा थोडंसं घात तयार झालेला आहे. तर आम्हाला ह्या सर्व व्यापाऱ्यांना सतर्क व्हावं लागेल की अशा प्रकारे जे चालू आहे. आता आम्ही बघतोय की आजूबाजू हे खेडेगावात किंवा गावाभागात होत होते, आज शहरी भागात सोलापूर झालेलं आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण चिंतेमध्ये आहेत. तुम्ही म्हणता सोन्याचे भाव वाढत आहेत, हे वस्तुस्थिती आहे. पोलिसांनी तपास त्यांच्या पद्धतीने करतील, पण सराफ असोसिएशन जे व्यापारी संघटना आहे प्रत्येक दुकानासमोर तुम्ही काय म्हणजे प्रिकॉशन घेणार? कारण फक्त CCTV लावणं हे नाही आणि नक्कीच हे बरोबर आहे. पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकणार नाही. अगदी बरोबर आहे. आम्ही दिवसा देवळामध्ये हे घटना होत जे झालेली आहे तिथं आम्ही सतर्कसाठी आता ह्यापुढे प्रयत्न करावा लागेल आहेत. आम्ही आज सराफ असोसिएशनमध्ये सराफ बाजारमध्ये रात्री आम्ही वॉचमॅन ठेवलेले आहेत. जवळपास मला माहिती आहे जवळपास पूर्ण मंगळापेठ सराफ बाजारमध्ये 4 ते 5 वॉचमॅन आहेत जे रात्री थोडं त्या पद्धतीने काम चालू आहे. पण दिवसा आता जे घडलेलं आहे त्या संदर्भात आम्हाला खरंच ह्यामध्ये विचार करावा लागेल आणि पुढे सिक्युरिटी हिशोबाने आम्हाला पावलं उचलावं लागेल. आपण सराफ बाजारात बघतो की कारण सगळे दुकान सलग आहेत, म्हणजे एका दुकानाला लागून दुकान आहेत, सुरक्षा व्यवस्था असते. पण आता सोलापूरचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. म्हणजे आता 70 फूट रोड, कुमटा नाका असेल, विजापूर रोड असेल, अक्कलकोट रोड असेल, या भागातही देखील सराफ दुकानं आहेत. ते कुठेतरी म्हणजे असं एकटेपणा त्याला जाणवत आहे? नाही, ॲक्च्युली बघायला गेलं तर सराफ जो व्यवसाय आहे हा थोडं कायम आम्हाला असकीच असतो, कारण वस्तू छोटी आहे, रक्कम फार मोठी होती आहे. आणि त्यामुळं आज इथंसुद्धा 3-4 4-5 दुकानं आहेत, त्यापेक्षा जास्त दुकानं आहेत. तरीसुद्धा आज आरोपी जे आहेत त्यांनी एवढं आज डेअरिंग केलेली आहे. डेअरिंग करून आज आमच्या एक व्यापाऱ्यांच्या दुकानी जवळ पडलेलं आहे. त्यामुळं आम्हाला सुद्धा भले आम्ही मंगळवार बाजारमध्ये आमची दुकानदारी आहे, आम्हाला सुद्धा पुढं जाऊन ह्या संदर्भात थोडंसं काळजी घ्यावं लागणार आहे, कारण हे निष्काळजी करून चालणार नाही. आणि मी माझे सर्व सराफ बांधवांना जे व्यापारी सराफ बाजार सोडून इथं दुकानी जे आहेत एरिया आहेत त्यांनी सर्वांनी काळजी घ्यावी. मी अनेकदा जेव्हा चर्चा होती तेव्हा बोलत असतोय की सतर्क राहावा. कधी कशा प्रकारे आपल्या अंगावर वेगळ्या पद्धतीने संकट येईल सांगता येत नाही आहे. मला आठवत आहे की कुमठ्या गावातसुद्धा काहीतरी 5-6-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिथंसुद्धा एक महिलाच्यावर रात्री बंद करताना दरोडा पडले आहे, आसारामध्येही पडलेले आहेत. अशी घटना पूर्वीसुद्धा घडलेल्या आहेत. आम्ही त्यावेळीसुद्धा आम्ही त्या सतर्कतेने प्रयत्न करत आहेत. आणि आता जे दिवसा दहा पडले 12:30 वाजता माझ्या बघण्यामध्ये हे पहिल्यांदा असं काय घडलेलं असेल सध्या तरी. तर आम्ही सर्व व्यापारी एकत्र बसून ह्यावर चर्चा करणार, कसं आम्हाला एकमेकांना साथ देऊन वॉचमॅन संदर्भात आपण जे बोलतोय त्याबद्दल, सिक्युरिटी रक्षक ह्याबद्दलही विचार करणार आणि पुढे ह्यातलं मार्ग काढून कसं करता येईल नक्की चर्चा करून ह्यातलं मार्ग काढायचा प्रयत्न करणार. आणि आमचं कायम पोलिसांना सहकार्य असणार आहे. आणि कुठल्याही विषयामध्ये आम्ही जेव्हा आरोपी सोलापूर बाजारपेठेत सोनं विकायला येतो तेव्हासुद्धा आम्ही डिपार्टमेंटला पोलिसांना सहकार्य करतो आहे. आणि त्यामुळं हे जे आमचं सतर्कपणा आहे बाजारपेठेत हे कायम असतं आहे. आणि आता हे जे घडलेले आहे मला पूर्ण विश्वास आहे आरोपी एखादी 2 दिवसामध्ये पकडण्यात येतील. आणि जो व्यापारी जे झालेला आहे हे घटना पुन्हा सोलापूर शहरात घडणार नाही याचा ठाम मला विश्वास आहे पोलिसांकडून.